माही बेधडकपणे त्या ठिकाणी जाऊ लागली जिथे तिने सावली पाहिली होती. यशने तिचा हात धरल्यावर तिने त्याच्याकडे बघून तिचा हात सोडला. यश तिच्या कृतीवर पुन्हा पुन्हा हसत होता. काही वेळापूर्वीच त्याचे मन तुटले होते. त्या वेदनाही कुठेतरी गायब झाल्या होत्या. यश, अरे यार, मला तुझ्यासाठी भीती वाटत होती. तुला काही झालं तर? माही, अरे मिस्टेरियस, स्वतःकडे बघ, मी माझं बघेन. दोघेही तिथे पोचले तोपर्यंत दोन्ही सावल्या तिथून गायब झाल्या होत्या. माहीचे मन हे निव्वळ योगायोग म्हणून इतक्या लवकर स्वीकारायला तयार नव्हते. ती आजूबाजूच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करू लागली. यश, तू कुणी पाहुणे पाहिले असेल? माही विचार करत, हो, हे शक्य आहे. दोघे परत बागेच्या परिसरात येतात. यश म्हणतो, चल आज जाऊया. माही म्हणते, तुला रस्ता आठवत नाही का? की एकटं जायची भीती वाटते? यश म्हणतो, यार, मला म्हणायचे होते की आपण आत का जात नाही? सगळे आत थांबले आहे. तू माझ्याशी शत्रूसारखी का वागत आहेस? मी काही वाईट नाही. माही अचानक, बाय द वे, तू काय करतोस? यश म्हणतो, मी एक छोटा मोठा वकील आहे. तसे तू नागपूरमध्ये काय करते? माहीने यशला हाताने थांबण्याचा इशारा केला आणि म्हणाली, मला वाटले की तू वकील आहेस. किती वेळ मधासारखे गोड गोड बोलत आहेस? बाय द वे, ही सुविधा फक्त महिलांसाठी आहे की सर्वांसाठी? यश म्हणतो, ए वेड्या मुली, तसं काही नाहीये. एवढा विचार करू नकोस. पुन्हा माहीचे गाल उडत, असो, तू माझ्या वयाची नाहीस असे मला सांगितलेस. मग मी तुला असे बोललेन असे का वाटते? यावेळी माहीने हात काढला नाही, तर एक अतिशय निरागस चेहरा केला, जो काही काळापूर्वीच्या रागीत मुखपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. यश म्हणतो, काय झालं माही? माही म्हणते, मी एवढी पण लहान नाही की तू मला छोटी मुलगी म्हणशील. यश म्हणतो, म्हणजे तुला पण वाईट वाटतंय? माही अचानक यश समोर आली आणि त्याच्या पोटात हलकेच धक्का मारत म्हणाली, हा वाईट वाटत असेल तर त्याचं नाक कसं फोडायचं तेही मला माहीत आहे. यश म्हणतो, तुला नाक कसे फोडायचे हे माहीत आहे, तर माझ्या पोटाची रचना का बिघडत आहेस? माही म्हणते, तुझी हाईट खूप आहे ना, नाकापर्यंत कसे पोहोचेल? म्हणून मला जे काही जवळ वाटलं त्याच्यावर काम चालवलं. यश म्हणतो, नाक तोडले असते तर बरे झाले असते. खूप दुःखद आहे. यश आता जबरदस्तीची नौटंकी करत होता. आधी माहीला वाटले की तो गंमत करतोय, पण यश काही वेळ तिथे पोट धरून उभा राहिला. तेव्हा माहीने त्याच्या पोटाला हात लावला आणि म्हणाली, सॉरी यार, मी खूप हळू मारले होते. एवढं जोरात कसं लागलं? यश म्हणतो, काही हरकत नाही, एवढा त्रास होत नाही. माही, खरंच सॉरी. तुझं ऐकून मला वाटलं तू टीनाच्या बाजूने आहेस, म्हणूनच मी तुझ्याशी इतक्या उद्धटपणे बोलले. म्हणूनच आई म्हणते की मी नागपूरमधील शिक्षक आणि लोकांचे जगणे कठीण केले आहे आणि इथे येऊन मी जुजूच्या मित्राची पचनसंस्था बिघडली आहे. हे बोलताच यश हसायला लागला. माही तिच्या मनात पोटदुखीचा विचार तर माही तिच्या मनात बोलते, पोटदुखीचा डोक्यावर तर परिणाम होत नाही ना? हा असा काय हसतोय? माही, किती वेळा आई तुला तुझ्या मजबूत हाताचा कमी वापर करायला सांगते, पण नाही, तुला मेरी कॉम बनण्याचं भूत पछाडलेलं आहे. आता दीदीला काय उत्तर देणार? मग यशकडे बघत, तू ठीक आहेस ना? असा का हसतोस? बघ, जर काही गंभीर समस्या असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊ. यावेळी यश तिच्या केसांना हात लावत म्हणाला, नाही, मी ठीक आहे. पण हो, तुझ्या या नाकावर असलेला राग आणि काळजी खूप छान आहे. तुलाही माहीत आहे का? माही म्हणते, मला फक्त रागच दिसतोय. तू पहिली व्यक्ती आहेस ज्याला काळजी दिसली. यश म्हणतो, यार, आता विचित्र चेहरा करू नकोस. देवाने किती गोंडस चेहरा दिला आहे, का वाया घालवतेस? आणि मला ही लहान मुलगी जरा जास्तच आवडली आहे, म्हणून आता मी माझ्या वयाच्या मुलींचे प्लॅन रद्द करत आहे. शेवटी माझ्या पचनसंस्थेचा प्रश्न आहे. यशने हे बोलल्याने माही हसली. ती यशला म्हणाली, तू पण एवढा वाईट नाहीस, पण हो, या विषयात जास्त वाहून जाऊ नकोस, ठीक आहे? यश खाली वाकून, हो,
आणि जर वाहू लागलो तर यावेळी मला वाकवून माझे नाक फोड. माही जोरजोरात हसायला लागते. यश हसत माहीकडे बघत राहतो. खरं तर यशला अजून वेदना होत होत्या, पण माहीची साथ त्याला आपलीशी वाटत होती. त्याला तिची बालिश कृती खरोखरच खूप आवडली होती. काही क्षणातच यशला तिचा मिस्टर मिस्टेरियस व्हायची सवय झाली होती. यश माहीकडे बघत होता. जेव्हा माहीच्या हे लक्षात आले तेव्हा ती यशच्या कानाजवळ गेली आणि म्हणाली, ऐक, मी ऐकलं आहे की मुंबईची मुलं मोठी फ्लर्ट्स आहेत, पण मी तुला आधी सांगू इच्छिते की हे सर्व करण्याचा विचार करू नको. यश, हो मला माहीत आहे, तू नाक तोडतेस, ढोसा मारतेस आणि रागवते, पण माही म्हणते, तू खूप हुशार आहेस. तुझ्या चेहऱ्यावर गेलं नाहीस असे वाटते. तिचे बोलणे ऐकून यश हसला आणि मनात म्हणाला, काय मुलगी आहे, पण ते काहीही असले तरी दिसायला आणि चारित्र्याने अतिशय सुंदर आहे. तेवढ्यात कुणीतरी माहीला आत बोलवलं. माही म्हणते, मिस्टर, तुम्ही आत येताय का? यश म्हणतो, यार मला नाव आहे, हे मिस्टर काय आहे? माही म्हणते, नाव नाही घेऊ शकत, तू मोठा आहे ना. भाऊ म्हणलं तर चालेल ना. तिथून निघताना यश रागाचे नाटक करत म्हणाला, एवढ्या उपकाराची गरज नाही, भाऊ जाऊन तुझ्या भावाला बोल. माहीने यशचा हात धरला आणि त्याला तिच्यासोबत आत नेले. जाताना ती म्हणाली, ठीक आहे, मला तुझे नाव घेता येत नाही, इतके संस्कारी का व्हायचे आहे? यश, ठीक आहे, आता तुझ्यासारख्या देखण्या माणसाला भाऊ म्हणून पाप नाही करायचे. यावर यश काहीच बोलला नाही. तो फक्त माहीने त्याचा हात कसा हक्काने धरला आहे ते बघत होता. तोही काही न बोलता तिच्या मागे चालला होता. मग चालता चालता माहीचे पायल कार्पेटमध्ये अडकली आणि पडली. माही खाली वाकून शोधण्याआधीच सुमनजीने तिला परत बोलावले. माही, यार, या मावशीला आत्ताच काय काम सुचलं आहे. माझी आवडती पायल कुठे गेली कुणास ठाऊक. यश, एक काम कर, तू आज जा, मी शोधतो, मला ती सापडले तर मी आणीन. माही, नक्की शोध, ही माझी फेवरेट पायल आहे. यश डोळे मिचकावतो आणि पायल शोधू लागतो आणि काही अंतरावर त्याला गवतामध्ये माहीची पायल सापडते. तो खिशात ठेवतो आणि मंडपामध्ये येतो. आत आल्यावर त्याने खुशी आणि आर्यनला एकत्र पाहिले आणि त्यांचे हात एकत्र पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अनेक पटींनी वाढला. आर्यनचा आनंद यशसाठी सर्वात महत्त्वाचा होता. खुशीकडे बघून तो म्हणाला, मला खात्री आहे की तू माझ्या सनकी मित्राची साथ कधीच सोडणार नाही. राहिली गोष्ट टीनाची, तिने केलेल्या प्रत्येक चुकीचे परिणाम तिला भोगावे लागतील. तिला कदाचित असे वाटत असेल की तिने यशला मूर्ख बनवले आहे, परंतु तिला हे देखील माहीत आहे की यश तिच्या आणि आर्यनमध्ये जर साथ देण्याची वेळ आली तर ती नेहमीच आर्यनला साथ देईल. मग त्याने खुशीकडे पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाला, मलाही तुला भेटण्याच्या पहिल्या सेकंदात तू आवडली होती, कारण तू इतकी गोड आहेस की तू कोणालाही आवडू शकेल. पण कदाचित ते प्रेम नसून फक्त आकर्षण असेल, कारण ते प्रेम असतं तर मला माहीच्या सवयी इतक्या आवडल्या नसत्या. कुणी ऐकलं तर म्हणेल, यशचं प्रेम असं कसं? पण मी तसाच आहे. मला पुढे जायला आवडते, नवीन नाते निर्माण करायला आवडते. मी जुन्या नात्यांबद्दल रडत नाही आणि हे योग्यही नाही. त्यामुळे मी समजतो की खुशी माझी प्रेम नसून आकर्षण होती, जे लवकरच संपले. तर आता तू माझ्यासाठी आर्यनची पत्नी आहेस आणि हेच सत्य आहे. यशच्या या स्टाईलनेच तो सगळ्यांपेक्षा वेगळा होता. तो कधीही आपल्या नात्यात अडकला नाही. त्याच्याबद्दलची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो काही गोष्टी मनावर घेत नव्हता. खुशी आणि आर्यनचे एकमेकांवर प्रेम आहे हे कळताच त्याने खुशीचा विचार मनातून काढून टाकला होता. आणि मग जेव्हा त्याने माहीला पाहिले तेव्हा त्याच्या अस्वस्थ मनाला शांत वाटले. माहीचा निर्गसपणा, तिची स्पष्टवक्ते शैली आणि सगळ्यात गोड हसू याच्या हृदयाला भिडलं होतं. माहीच्या अशा असभ्य वर्तनानंतरही तो तिच्या प्रेमात पडत होता. माहीचे शब्द त्याच्या मनात घुमत होते. म्हणूनच आज यश खोटं बोलणार होता. यश अजूनही विचारातच होता की माही त्याच्याकडे आली. यश अजून तिच्याकडे लक्ष देत नाही हे पाहून माही त्याच्या पायावर पाय मारत म्हणाली, तुला कुणी आवडली का? यश, यार, तू इतकी हिंसक प्रवृत्तीची का आहे? म्हणजे तुला मारण्याशिवाय काही येत नाही का? माही म्हणते, अरे यार, तू एवढी नाजूक कळी आहेस, म्हणजे मी तुला थोडासा स्पर्श केला
पण मी तुला आतून वार केल्यासारखी प्रतिक्रिया देतोय तू. यश म्हणतो, मिस, मला तुझ्या पायांमुळे काहीच वाटले नाही. खरी वेदना तू विचारलेल्या प्रश्नांमुळे झाली. माही म्हणते, हात झाली. मी असे काय विचारले? असं तर विचारलं, कुणी आवडली की नाही? यश म्हणतो, कुणी मिळाली नाही हीच तर समस्या आहे. माही म्हणते, तुझी काय रिक्वायरमेंट आहे की तुझे इथे उपस्थित असलेल्या कोणत्याही मुलीशी जुळत नाहीये? माही यशच्या खांद्याला स्पर्श करत हसत म्हणाली. यश पुन्हा एकदा माहीच्या हसण्यात हरवून गेला. माही म्हणते, अरे मिस्टर, कुठे हरवलास तू? त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत, काही हरकत नाही, तुला लवकरच कुणीतरी सापडेल. आता मला सांग, तुला माझी पायल सापडली की नाही? यश म्हणतो, माझे नशीब खराब आहे, ना मला मुलगी सापडली ना तुझी पायल. माही उदासपणे म्हणते, यार, हे चुकीचे आहे. ती अशी कशी हरवू शकते? यश तिच्या डोक्याला हात लावत म्हणाला, काही हरकत नाही. माहीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, हो, काही हरकत नाही. ते लोकांचे काय काय हरवते, माझी तर फक्त पायलच हरवली आहे. तिच्या केसांना हात फिरवताना यश स्वतःशीच म्हणाला, होय, मी खोटे बोललो की मला ती पायल नाही मिळाली, कारण मी तुला देऊ शकत नाही. पण मी तुला तुझे हसू देखील गमावू देऊ शकत नाही. म्हणूनच मी तुला अशीच पायल भेट देईन, जी तुझ्या ओठांवरचे हसू परत आणेल. इथे जेव्हा पंडितजींनी जयमाला करायला सांगितले, तेव्हा आर्यन आणि आदिलने सुजयला उचलून घेतले आणि नयनाला हार घालण्यास सांगितले. खुशी, हे चुकीचं आहे. तसेही तुमच्या भावाची उंची चांगली आहे, मग तुम्ही त्यांना एवढं उंच उचललास. दिदी हे कसं करणार? माही धावत टेजवर येते. खुशी दी खरं बोलते. आर्यन जिजू, तुम्ही जिजूला खाली ठेवा. जरा नयनादीचा चेहरा तर बघा. सुजयने नयनाकडे पाहिलं. नयनाला उदास पाहून सुजयने त्याला खाली उतरवण्यास सांगितले आणि खाली बसला. तो बसताच नयनाही खाली बसली आणि सुजयच्या गळ्यात माळ घातली. सुजयनेही तिच्या गळ्यात माळ घातली. त्या दोघांमधील प्रेम पाहून तिथे उभ्या असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटले. त्यानंतर पंडित सगळ्यांना आराम करायला सांगतात. मग सगळे सुजय आणि नयनाला घेऊन बागेत येतात. मग माही 2 लोकांना घेऊन येते आणि समोर स्टेज उभा करते. कोणालाच समजत नाही काय चालले आहे. सगळे फक्त माहीला बघत राहतात. स्टेज तयार झाल्यावर माही सगळ्यांना समोर बसायला सांगते. सगळे बसल्यावर अचानक अंधार पडतो आणि स्टेजवर उभ्या असलेल्या माहीवर स्पॉटलाईट थांबते आणि डीजेवर गाणे वाजते. माहीचा मस्त डान्स पाहून आधीची पावले प्रेक्षकांमध्ये थांबू शकली नाही. तो धावतच स्टेजवर चढला आणि माहीसोबत नाचू लागला. तो माहीसोबत नाचत असताना त्याच्याकडे रोखून पाहत यश म्हणाला, मला माहीत नाही की याला काय मस्ती येते. हा थोडा वेळ शांतपणे बसू शकत नाही. मला वाटते की याच्या पायात घुंगरू बांधावेत. त्याचे बोलणे ऐकून आर्यन म्हणाला, ऐक भाई, जर तुला तुझ्या वालीला या आधीच्या हातातून वाचवायचे असेल तर धावत जा आणि मध्यभागी एक रेषा तयार कर, नाही तर तो मुलींमध्ये जास्तच लोकप्रिय होते. यश म्हणतो, भाई, तू म्हणतोस ते अगदी खरे आहे. मुलींना त्यात कोणते पात्र दिसते की ते कळत नाही आणि त्या त्याचे गुणगान गाऊ लागतात. मी तर चाललो स्टेजवर. यशही येतो आणि माहीसोबत टेप्स करायला लागतो. ओ मॅडम, तेरी चाल, तेरे सिल्की सिल्की बाल, अब मैं इससे ज़्यादा क्या कहूँ, मैं नशे में टल्ली हो गया, ओए की करिए, दिल चोरी साडा हो गया, ओए की करिए. गाण्याचे लिरिक्स खूप स्ट्रॉंग होते. तिथे बसलेले लोक आपले पाय थांबवू शकले नाहीत. सगळे लोक खुर्ची सोडून उठले आणि स्टेजवर आले. इकडे गाणे संपले आणि दुसऱ्या बाजूला माहीच्या हातात माईक परत आला आणि स्पॉटलाईट आर्यनवर आली. माही तर प्रिय प्रेक्षक, सुरुवात कशी झाली? पुन्हा तिच्या डोक्यावर हात ठेवून, हा मला माहीत आहे, भारीच झाली. अखेर मी स्टेजवर होते, पण मी सर्व वेळ स्टेजवर राहू शकत नाही, म्हणून दुःखी होऊ नका, कारण आता दीच्या सुपर हँडसम धीराची वेळ आहे रॉक अँड रोल करण्याची. मग माही आर्यनकडे पाहत डोळे मिचकावते. मुलींनो, तुमच्या डोळ्यांचे शटर उघडा, कारण आता आर्यन सरपोतदार आणि
त्याचे मित्र स्टेजवर थिरकायला येत आहेत. चला प्रेक्षक हो नाचूया. माही सुपर एनर्जीमध्ये मोठ्या आवाजात म्हणाली आणि माईक आर्यनच्या दिशेने फेकला. आर्यन स्टेजवर आला आणि माईक तपासला आणि म्हणाला, आता छोटी सालीजीने एवढी मजबूत ओळख करून दिली आहे, त्यामुळे तिचा मान राखला पाहिजे. म्हणूनच बोल कमी आणि काम जास्त. डीजेकडे बोट दाखवत, चल भाई गाणं सुरू कर. डीजेने आर्यनकडे पाहत डोळे मिचकवले आणि गाणे सुरू केले. कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना. गाणे सुरू होताच माही स्टेजवरून खाली येऊ लागली. आर्यने तिचा हात पकडला आणि तिला गोलगोल फिरवत, एवढी पण काय घाई आहे साली साहेबा, काही स्टेप्स माझ्यासोबत पण कर. माही ऑफकोर्स जीजू, एज युअर विश. आणि आर्यन बरोबर डान्स करू लागली. कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, हम लोगों की ठोकर में है यह जमाना. गाणं संपणारच होते की माही डान्स करत खुशीकडे आली आणि तिला फ्लोअरवर घेऊन गेली. डीजेकडे चेहरा करत तेज आवाजात म्हणाली, ब्रो सलमान भाईचं गाणं वाजव. माहोल खूप एनर्जेटिक झाला आहे. माही डीजे जवळ आली आणि सॉन्ग प्ले करून सुजय आणि नैनाचा हात पकडून त्यांना स्टेजवर घेऊन आले. हिरिये सेहरा बांध के मैं तो आया रे, डोली बारत भी सात मै तो लाया रे. आर्यन माहीला हँडशेक करत म्हणाला, मी या गाण्यासाठी तुला शूज न चोरता नेक द्यायला तयार आहे. माही एन्जॉय जीजू, बाकीचं आपण नंतर पाहू. आर्यनने खुशीचा हात पकडला आणि डान्स करू लागला. इकडे माहीचे टेप स्पीड यशशिवाय दुसरं कोणाला मॅच करता येत नव्हते. अब तो ना होता है एक रोज इंतजार सोनी, आज नहीं तो कल है तुझको तो बस मेरी होनी रे. आर्यन आणि खुशी इतकं छान नाचत होते की स्टेजवर प्रेमयुगल नाचताना प्रत्येकजण पाहत होता. पण त्याच हॉलच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला त्यांची जवळीक सहन होत नव्हती. त्याने खुशीच्या पायाजवळ काही काचेच्या गोळ्या फेकल्या. त्यामुळे खुशीचा तोल गेला आणि ती खाली पडण्यापूर्वीच आर्यनने तिला पकडले. त्यानंतर काही काचेच्या गोळ्या त्याच्या पायाखाली आल्या. आर्यनने त्याचा तोल सांभाळला आणि जवळच्या भिंतीवर आदळला. त्याने खुशीच्या डोक्याला लागण्यापासून वाचवले, नाहीतर खुशीच्या डोक्याला मागच्या बाजूला जोरात आघात झाला असता. आर्यनने खुशीला खूप वेगाने स्वतःकडे ओढले होते, त्यामुळे तिच्या गालावर जोरात लागले आणि तिचा गाल पूर्ण लाल झाला होता. ही घटना यशशिवाय तिथे उभ्या कोणाच्याही लक्षात आली नाही. गाणे संपले. यशने खाली पाहिले तेव्हा त्याला काचेचे गोळे दिसले. अचानक त्याची नजर कोपऱ्यात गेली आणि त्याला तिथे काहीतरी दिसले. तो तिकडे जायला निघाला होता आणि तेवढ्या डीजेवर गाणे वाजू लागले. दीदी तेरा देवर दिवाना, हैराम खुडियों पर डाले दाना. यशने मागे वळून पाहिले तर स्टेजवर माही, खुशी आणि सिमरन उभ्या होत्या. यशने मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. तो मान हलवून म्हणाला, बेटा दिवसभर असाच विचार करत राहिलो तर तुला फक्त निरर्थक गोष्टीच दिसतील. इथे कोणीच नव्हते. हा निव्वळ योगायोग होता. आणि पुढे न जाता तो परत स्टेजच्या दिशेने आला. पुन्हा एकदा त्याने त्या दिशेने पाहिले आणि मग कुणीतरी त्याचा हात धरून त्याला ओढले. माही म्हणते, मिस्टर मिस्टिरियस, कोपऱ्यात काय बघत आहेस? तुझ्या या कृतीनेच मला तुला या नावाने हाक मारायला भाग पाडले. यश म्हणतो, तिथे कुणीतरी होतं. माही म्हणते, हो इथे सगळीकडे कुणीतरी आहे, कारण ह्या घरात लग्न आहे आणि तू शेवटचा डान्स सोडून जाण्यासाठी सबबी कशी काढू शकतो? यश, तिच्या गालाला हात लावून निघून जाणारा मी नाही. माही म्हणते, हो हो दिसत आहे, आणि पुन्हा पुन्हा माझ्या गालाला हात लावू नकोस. यश, आता या लहान मुलीचे गाल इतके गुगले आहेत, मी काय करू? माही म्हणते, मी लहान नाही. यश म्हणतो, सिद्ध कर. माहीने तिचे हायलाईट केलेले केस मागे केले आणि कमरेवर हात ठेवून यशकडे इशारा करत नाचू लागली. यश, ये होईना बात. त्याने आपल्या कुर्त्याची बाही मागे केली आणि गाण्याच्या तालावर नाचू लागला. अचानक माहीने तिचा हात तिच्या हृदयावर ठेवला आणि असा हावभाव केला. यश तिच्या नजरेत हरवला. जोपर्यंत आर्यन त्याला परत शुद्धीवर आणत नाही. आधी याला कोणता आजार झाला आहे?
आर्यन, खूप प्राणघातक रोग, प्लीज त्यापासून तू दूर राहा. मग जिजू रेश्मा दीकडे गेली आणि तिच्या कानात कुजबुजले. नूरजहा, तुझ्या काही लक्षात आले की नाही? रेश्मा, काय झालं? जिजू, जरा टेस्टकडे बघा. लवकरच हा उत्सव तुझ्या माहेरचा आणि सासरच्या दोन्ही घरी परतणार आहे. रेश्मा, खुशी आणि आर्यनबद्दल बोलताय ना? शरद, अरे त्यांचं जे आहे ते पब्लिक आहे, जरा तुझ्या दिराकडे बघ. रेश्माने यशकडे बघितले. माही त्याच्यासोबत इतकी छान दिसत होती की विचारू नका. रेश्माने जिजूकडे हसत हसत पाहिलं. जिजूने तिच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाले, मला तर काहीही सांगणार नाही, कारण त्याची सर्व रहस्य तुझ्याकडे जमा असतात. जा आणि विचार, तो तुला नक्की सांगेल काय चालले आहे. रेश्माने शरदचा हात धरला. हो, हे वहिनी आणि दिराचे बोलणे आहे. आम्हा दोघांना माहीत आहे, हे पुरेसे आहे. आणि राहिली गोष्ट मला सांगण्याची, तर काहीही झाले तर तो मला आधी सांगेल. पण आता या क्षणाचा आनंद घेऊया. गाणे संपल्यावर पंडितजींनी वधूवरांना फेऱ्यासाठी बोलावले. रेश्मा सुजय आणि नैनाला मंडपात घेऊन गेली. तिथे बाकीचे विधू होणार होते. खुशी थोडी थकली होती म्हणून ती 5 मिनिटे आराम करायला रूमवर गेली. आर्यन तिच्या मागे गेला. आर्यन तिच्या मागे आहे हे खुशीला माहीत नव्हते. ती रूममध्ये आली आणि दार बंद करायला वळली. तेवढ्यात तिला अचानक आर्यन दिसला आणि ती घाबरून मागे गेली. आर्यन, मीच आहे यार, का घाबरतेस? खुशी, तुम्ही असे अचानक मागे आलात तर घाबरून जाणार ना. तसेही तुमच्यामुळे माझे काय हाल झाले ते बघा. आर्यन, मी काय केले आता? खुशी तिच्या गालाकडे बोट दाखवत म्हणाली, तुमच्यामुळं माझा गालाला मार लागला. आर्यन, काहीही. मग खुशीच्या गालाकडे बघत, खरंच की? खुशी चेहरा करून हो म्हणाली आणि आर्यनने तिच्या गालाचे चुंबन घेतले. आर्यन, ठीक आहे का आता? खुशीने आर्यनच्या छातीवर हलकेच हात मारला आणि तिथून मंडपामध्ये आली. आर्यनही तिथे आला आणि तिचा हात धरून बसला. काही क्षणापूर्वी झालेल्या त्या कृत्याने खुशीला इतकी लाज वाटली की तिने नजर खालीच केली होती. एवढ्या रात्री उशिरा एक पार्सलवाला तिथे आला. यश त्याला काहीतरी देतो. यश आत येतो पण माही दिसत नाही म्हणून तो बागेत जातो. माही तिथे कानात इयरफोन लावून बसली होती. अचानक यश समोर येतो आणि त्याला समोरून येताना पाहून माही बोलते, मी कुठेतरी वाचले होते की परिपूर्ण उंची, गोरा रंग, दुमडलेल्या बाही असलेला काळा कुर्ता या गोष्टी व्यक्तीने घातल्यास व्यक्ती जास्तच वाढ दिसतो. माहीने तिचा उजवा डोळा दाबला. यश, रिअली? माही म्हणते, मी कधीच खोटं बोलायला शिकली नाही आणि मला अजिबात लाजताही येत नाही, म्हणून मला जे वाटलं ते बोलले. यश म्हणतो, म्हणजे इम्प्रेस झाली तू माझ्यावर? माही म्हणते, इम्प्रेस तर नाही झाले, पण हो, तुझ्यात काहीतरी इंटरेस्टिंग आहे असे म्हणू शकते. असे म्हणत माहीने यशचा हात धरला आणि त्याला जवळच्या खुर्चीवर बसवले. यशला पहिल्यापासूनच माहीचा हक्काने बोलण्याची पद्धत आवडली होती. यश त्याच्या खुर्चीवरून उठला आणि माहीच्या पायाजवळ बसला. माही म्हणते, काय करतोयस? यश तिच्या गालावर प्रेमाने मारत म्हणाला, अँग्री बर्डसाठी काही खास भेट आहे? माही म्हणते, मला भेटवस्तू घ्यायची सवय नाही, तीही विनाकारण. यश म्हणतो, असे काहीतरी आहे जे तू नाकारू शकणार नाही. असे म्हणत त्याने पार्सल उघडले. तीच पायल होती जी माहीने घातली होती. यशने ते माहीच्या पायात घातले आणि म्हणाला, तुझी एक पायल हरवली होती म्हणून विचार केला का नाही सेम, मग अशीच एक ऑर्डर करावी. निदान या निमित्ताने आठवण राहील. क्षणभर माही यशच्या डोळ्यात बघत हरवली, पण पुढच्या क्षणी ती म्हणाली, आता मला तुझी आठवण यायला कोणत्याही वस्तूंची गरज नाही. आता आपले भांडण पुरेसे आहे. मला माहीत नाही की तू खरंच असं वागतोयस की मी इथे फक्त लग्नापर्यंत आहे म्हणून, पण काहीही असलं तरी काही तासातच मला तुझ्यासाठी एक आपलेपणा वाटायला लागला आहे. यश म्हणतो, काय प्रकरण आहे अँग्री बर्ड? तू यावेळी खूप प्रेमाने बोलत आहेस. आता तुला मी मिस्टर मिस्टिरियस वाटत नाही का? माही म्हणते, नाही. तर आता यश बरोबर आहे. यश म्हणतो, चला, काहीतरी प्रगती झाली. माही म्हणते, काही बोललास का? यश म्हणतो, नाही. मला सांग, तुला कशी वाटली पायल? माही म्हणते, खूप छान आहे. मी कधीच कोणत्याही मुलांकडून गिफ्ट घेतलेले नाही.
त्यामुळे मला स्पेशल वाटत आहे. मग थोडं दूर सरत. तुझी अशी एखादी गर्लफ्रेंड तर नाही ना, जी माझे केस पकडून माझ्याशी भांडायला लागेल की मी तिच्या बॉयफ्रेंडवर लाईन मारते? यश तिला जवळ घेत म्हणाला. अजून नाही, कुणीच नाही. माही हसत म्हणते. मस्करी करत आहेस ना? यशने उत्तर दिले नाही. तेव्हा माहीला धक्काच बसला आणि म्हणाली, हे खरंच तुला गर्लफ्रेंड नाही? याचा मला धक्का बसला आहे. मुंबईत राहूनही तू सिंगल आहेस, ही मोठी गोष्ट आहे. यश म्हणतो, तू सांग, तुला बॉयफ्रेंड आहे का? माही, अरे वेडा आहेस का? मला हे चोचले आवडत नाहीत. मला मुले फक्त मित्र म्हणून आवडतात. ही बॉयफ्रेंड नाटकं माझ्याकडून होणार नाहीत. मी ज्याच्याशी लग्न करेन त्याच्यावरच प्रेम करेन. यश म्हणतो, का? प्रेम करून लग्न का करू शकणार नाहीस? माही म्हणते, नाही बाबा नाही. हे प्रेमविवाह फार काळ टिकत नाहीत. उद्या तो दुसरीच्या प्रेमात पडला आणि त्याने माझा गळा दाबून खून केला तर? तू क्राईम पेट्रोल बघत नाही का? हे ऐकून यश हसला आणि नाक हलके चोडून म्हणाला, वेडी मुलगी. मीही. माही त्याचा हात धरून, खरं सांग, तू कधीच प्रेमात पडला नाहीस? याचा अर्थ तू 28 वर्षाचा झालास आणि तुझा सोबती सापडला नाही. असे कसे होऊ शकते यार? यानुसार तर मी अशी कोणतीही अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. पहिलं तर माझी अपेक्षा आणि दुसरे म्हणजे माझी जीभ. यश हसत हसत म्हणाला, जर तू माझा असाच हात पकडला तर मला वाटतं मी तुझ्याच प्रेमात पडेन. माही म्हणते, प्रेम आहे, ताप नाही जो हात लावल्याने येईल. मग हात सोडून पण रिक्स कशाला घ्यायची? यश म्हणतो, यार तू खूप क्यूट आहेस आणि तुझे बोलणे इतर मुलींपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. मी खरं सांगतोय की मी तुझ्या प्रेमात पडू शकतो. माही म्हणते, असं कधी होणार नाही. यश म्हणतो, का? माही म्हणते, कारण मुलांना माझ्यासारख्या हट्टी, वाईट स्वभावाच्या आणि भांडखोर मुली आवडत नाहीत. यश म्हणतो, पण मला तू खूप आवडतेस. माही म्हणते, मी मुलांबद्दल बोलले, अंकलबद्दल नाही. यश म्हणतो, आता तर काही क्षणापूर्वी तुला हा अंकल हॉट दिसत होता. असं म्हणत यश माहीच्या अगदी जवळ आला. माहीच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. सदैव सावध असणाऱ्या माहीचा आवाजही निघत नव्हता. हळूहळू तिला श्वास घेणे कठीण होऊ लागले. यशला धक्का देऊन तिने त्याला सरळ उभे राहायला सांगितले आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागली. यश म्हणतो, काय झालं मिस? तुझ्या हृदयाचे ठोके सुपरफास्टच्या वेगाने का चालले आहेत? माहीने तिच्या हृदयावर हात ठेवला. तेव्हा यशचे म्हणणे खरे असल्याचे तिला समजले. तिचे हृदय खरोखरच जोरात धडधडत होते. ती यशकडे बघत म्हणाली, तुला माझ्या इतक्या जवळ यायला कुणी सांगितलं? यश म्हणतो, काही वेळा विशिष्ट भावना अनुभवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. माही म्हणते, फालतू बोलू नकोस. जे काय विचारलंय त्याचं उत्तर दे. यश, हो, उत्तरच तर दिले आहे. यश पुढे काही बोलण्याआधी जनरेटरला आग लागली. मोठा आवाज झाला. माही उठते आणि त्या जागी जाताना, काय झाले तिकडे? यश, तू पुढे का पळतेस? जास्त दुर्मुखान बनण्याची गरज नाही. माझ्या मागे राहा, समजले? माहीने होकारार्थी मानहात डोलावली आणि यशने तिला मागे केले आणि दोघेही त्या दिशेने जाऊ लागले. जनरेटरला आग लागल्याने दिवे बंद होतात आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा आर्यनला दिसले की खुशी त्याच्याजवळ नाही. आर्यनला कळत नव्हते काय, पण त्याला काहीतरी विचित्र वाटलं. त्याने तात्काळ तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र घरभर शोध घेऊनही ती सापडली नाही. तेव्हा त्याने ही बाब जिजूला सांगितली. जिजू म्हणतात, एक काम कर, तू जाऊन पूर्ण घरात बघ, तोपर्यंत फेरे पूर्ण होतील. आर्यनने घराच्या कानाकोपऱ्यात खुशीचा शोध घेतला, पण ती घरात नव्हती. तर त्याला ती कशी भेटणार? नुकतेच फेरे पूर्ण झाले होते. तेव्हा आर्यनला पायऱ्यांवरून धावत येताना पाहून सुजीने विचारले, याला काय झालं? तो धावत का येतोय? जिजू म्हणतात, खुशी कुठेच सापडत नाही. नैना आणि सुजय, बरोबर, सापडत नाही म्हणजे काय? जिजू म्हणतात, लाईट गेल्यापासून खुशी घरी नाही. हे कळल्यावर सगळेच अस्वस्थ होतात आणि खुशीला शोधायला निघतात. दुसरीकडे जेव्हा खुशीने डोळे उघडले तेव्हा ती स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत पाहते. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.